नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया जी आहे तिचे जे नखरे चाललेले असतात त्यामुळे प्रिया कशी तोंडावर पडणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। नक्की हे काय होणार आहे? प्रिया आणि महिप्त यांच्या कॉलवरच जे बोलणं आहे ते अश्विनच्या समोर कशा पद्धतीने येणार आहे आणि त्यासोबतच सायलीला आता सुभेदारांच्या सुनेचे हक्क मिळणार आहेत, कारण सुभेदारांच्या सुनेसाठी जी जबाबदाऱ्या असतात, जी कर्तव्य असतात ती सायली चोखपणे बजावत असते आणि त्यासोबतच इकडे प्रियाचं जे वागणं चाललेला आहे म्हणजे तिचं घरात लक्ष नाही, फालतूपणा तिचा चाललेला आहे, त्याचबरोबर निष्काळजीपणाने ती जे वागत आहे त्यामुळे पूर्णाजी आणि कल्पना या दोघीही हादरलेल्या आहेत। तर हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे। यामुळे प्रियाची कलपट्टी तर होणार नाहीये ना? प्रिया जे वागणं आहे ते पूर्णपणे चुकीत चाललेला आहे हे आपल्याला पाहायला मिळेल। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे आता सायलीवरती आलेली असते। सायलीला सगळ्यांनी सांगितलेलं असतं की तू आमच्या सोबत यायचं नाही, तुझं लग्न आम्ही स्वीकारलेलं नाही, यामुळे तू देवदर्शनाला यायचं नाही। या गोष्टीमुळे सायली मात्र नाराज झालेली असते। अर्जुन विचार करत असतो की आता मी काय करू? मिसेस सायली खूपच नाराज झालेले आहेत, त्यांना मनवण्यासाठी मला काय करावं लागेल हे सगळं अर्जुनच्या डोक्यात सुरू असतं आणि अर्जुन त्या गोष्टींचा विचार करत असतो। त्यासोबतच इकडे अर्जुन तिथे सायलीने बाप्पाची मूर्ती जी रूममध्ये ठेवलेली आहे त्या रूमकडे तिथे मूर्तीकडे नमस्कार करतो आणि बाप्पा तूच काहीतरी सुचव असं सायलीला म्हणत असतो। सायली मात्र विचार करत असते नक्की काय करावं लागेल, काय केल्यानंतर सगळं व्यवस्थित होईल हा विचार सायलीच्या डोक्यात सुरू झालेला असतो, परंतु सायलीला मात्र कळत नसतं। तेव्हा अर्जुन म्हणतो की मी नक्की काय करू, म्हणजे या सगळ्यामुळे घरातल्या सगळ्यांना बरं वाटेल असं अर्जुन विचार करत आहे आणि तो सायलीला म्हणतो की अहो मिसेस सायली, तुमच्या लक्षात येते का मला काय म्हणायचं? तुम्ही इथे कशाला देवघर ठेवले अजून? तेव्हा सायली म्हणते मला पूजा करायची आहे ना, ती पूजा मला खाली जाऊन करता येत नाहीये म्हणून ठेवलेला आहे। तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणतो अहो पण तुम्ही विसरलात का? ममाने तुम्हाला सगळे अधिकार दिलेले आहेत ना, मग इथे देवघर ठेवायची काय गरज आहे ते सांगा बरं मला? काहीही झालं तरीही मम्माने तुम्हाला सांगितलेलं आहे ना की तुम्ही आता सगळ्या जबाबदाऱ्या घरातल्या घेतल्या पाहिजेत, मग पूजा पण तुम्ही खाली जाऊन करू शकता ना, काय प्रॉब्लेम आहे असं अर्जुन स्पष्टपणे सांगत असतो आणि तेव्हा मात्र सगळे सायली पाहतच राहते। सायली म्हणते खरंच चालेल, मी असं केलं तर? तेव्हा अर्जुन म्हणतो का नाही चालणार, विचार करा ना तुम्ही। आता मला सांगा, सगळ्यांसाठी तुम्ही जेवण बनवता, सगळ्यांसाठी एवढं सगळं करता, मग हे पूजा करणं याचा अधिकार नाही मिळेल का? नाही मिळणार तुम्हाला, तुम्ही तर केलीच पाहिजे पूजा असं अर्जुन सांगत असतो आणि त्याचबरोबर तो सायलीला म्हणत असतो की तुम्हाला तो अधिकार आहे कारण तुम्ही या घरच्या सुना आहात ना आणि मग सुनेचा अधिकार तुम्हाला मिळालेलाच आहे असं अर्जुन सायलीला सांगत असतो। सायली म्हणत असते खरंच? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, आता हे दोन देव इथे पूजा करायची काहीच गरज नाही असं अर्जुनच चाललेलं असतं। सायली मग लगेच खुश होते आणि ती जी मूर्ती आहे ती घेऊन जायला लागते आणि मग बाप्पाची मूर्ती त्याचबरोबर दिवा हे सगळं ताटात घेते आणि सायली मात्र आता हे सगळं घेऊन निघालेली असते। त्यासोबतच सायली खुश झालेली असते। अर्जुन म्हणतो खरंच मिसेस सायलींना किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो आणि त्या किती प्रेमाने करतात हे उदर सगळं आणि तो आनंद त्या व्यक्तही करतात हे अर्जुन बोलत असतो आणि त्याचबरोबर सायली आता बाप्पाची मूर्ती घेऊन चाललेली असते। अर्जुन बाप्पाच्या मूर्तीला नमस्कार करतो आणि म्हणतो खरंच माझ्या बायकोला नेहमी मी असंच आनंदात ठेव हे सगळं सायली आणि अर्जुन याच चाललेलं असतं। त्यानंतर आता सायली बाप्पाची मूर्ती घेऊन खाली
जाते तर इकडे चैतन्याचा अर्जुनला कॉल येतो. चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि तू मला एक काम सांगितलेलं होतं आणि ते काम पूर्ण झालं नाही, असं कधीच होऊ शकत नाही. असं म्हणता क्षणी अर्जुन म्हणतो म्हणजे? तेव्हा चैतन्य म्हणतो तू सांगितलं होतं ना मला आश्रमात जाण्याची परवानगी काढायला आणि आश्रमात जाण्याची परवानगी मिळालेली आहे आपल्याला. हे ऐकल्यानंतर लगेचच तिकडे अर्जुन म्हणतो बघ म्हणजे सायलींना मी सांगितलं तुम्ही खाली जाऊन बाप्पाची पूजा करा आणि त्याचबरोबर एकत्र देवपूजा करा आणि हे सगळं आपल्या मनाप्रमाणे घडलेलं आहे. हे सगळं जेव्हा चाललेलं असतं तेव्हा चैतन्य म्हणू लागतो की तुझा या गोष्टींवर अर्जुन कधीपासून विश्वास बसायला लागला रे, म्हणजे तू तर या गोष्टींवर कधी विश्वास ठेवत नव्हता. तेव्हा अर्जुन म्हणतो की कधी कधी बसतो विश्वास अर्जुन चैतन्याला सांगत असतो आणि चैतन्याला म्हणत असतो की हो माझा विश्वास बसायला लागला या गोष्टींवरती. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की अर्जुन मात्र जाम खुश झालेला असतो कारण फायनली आता आश्रमात जायची परवानगी मिळालेली असते. इकडे कडे मात्र नागराज महिप्त सगळे बोलत असतात आणि साक्षी येऊन तिथे जिण्यात बसलेली असते आणि मग महिप्तच लक्ष साक्षीकडे जातं. महिप्त आणि नागराजांचं बोलणं चाललेलं असतं की मग आज काय करायचं, आज कशा पद्धतीचा मेनू करायचा आहे, आज चिकनच करूया आणि मस्त ताव मारूया. हे सगळं त्या दोघांचं बोलणं चाललेलं आहे आणि मग महिप्तच लक्ष साक्षीकडे जातं. साक्षी अगदी वेड्यासारखी तिथे बसलेली असते. तिला कळत नसतं की तिचं काय चाललेलं आहे, कोणत्या गोष्टींमुळे तिला त्रास होतोय हेही तिच्या लक्षात आलेलं नसतं आणि साक्षीला त्या जेलमधून बाहेर आल्यापासून तिला खूपच त्रास होत असतो. तिला कळत नसतं की या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे आणि ती अगदी ट्रॉमामध्ये असते कारण तिच्यासोबत ज्या गोष्टी घडलेल्या या असतात त्या गोष्टींचा तिला कधी तिने अनुभवच घेतला नव्हता. अन्याय सहन करणं ही गोष्ट तिला माहीत नाहीये. तिला फक्त माहिती आहे की गोरगरिबांवरती लोकांवरती अन्याय करायचा हेच तिने बघितलेलं आहे. अन्याय सहन करतानाही काही त्रास होतो ही गोष्ट साक्षीला कधी माहीतच नाहीये. इकडे महिप्त आणि नागराजांचं बोलणं चाललेलं आहे. महिप्त मात्र बोलत असतो, तो म्हणत असतो की काहीही झालं तरीही माझी मुलगी जी आहे ती मला अशी नको आहे. असं महिप्तच बोलणं सुरू आहे. त्यासोबतच इकडे नागराज म्हणत असतो की हो सगळं होईल व्यवस्थित असं नागराज सांगत असतो आणि त्याचबरोबर महिप्त हा साक्षीच्या जवळ येतो आणि साक्षीला विचारू लागतो, परंतु साक्षी मात्र काहीच बोलत नसते कारण महिप्तला माहिती आहे की साक्षीला काहीतरी झालेलं आहे. म्हणून महिप्त हा साक्षीला बोलत करण्याचा प्रयत्न करत असतो पण साक्षीची काहीच बोलायची इच्छा नसते. तेव्हा इकडे महिप्त आणि नागराज दोघेही बोलत असतात आणि तेव्हा मात्र इकडे महिप्त म्हणत असतो की हे सगळं जे घडतंय ना ते अर्जुन सुभेदारमुळे घडतंय. आता त्याला मी सोडत नसतो कारण साक्षीशी बोलत असतो ना महिप्त, तरीही साक्षी तिथून निघून गेलेली असते. महिप्तला खूप राग आलेला असतो. महिप्त म्हणत असतो की त्या नागराज त्या अर्जुन सुभेदारची मी वाटच लावणार आहे. तेव्हा इकडे नागराज मात्र महिप्तला म्हणत असतो की महिप्त शांत हो, काहीही उगीच विचार करू नकोस, तुला माहीत नाहीये काय होऊ शकतं ते, कारण आत्ता कुठे ती चांगली हुशार वकील आपल्याला मिळालेले आहे म्हणून हे सगळं आपण सोडवू शकलेलो आहे, अन्यथा खूप अवघड झालं असतं असं महिप्त इकडे सांग. महिप्तला नागराज समजवत असतो. त्यावेळेस नागराजला महिप्त म्हणू लागतो बरोबर आहे ना, म्हणून तर मी शांत घेत आहे, नाही तर माझे हात बरबटायला वेळ लागणार नाही. पण मी यावेळेस ठरवलेला आहे त्या चिखलामध्ये माझे हात अजिबात बरबटू देणार नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच ते म्हणत असतात की काहीही झालं तरीही आज आता मी शांत राहणार नाही. नक्कीच मात्याच्या डोक्यात आता पुढचा प्लन सुरू झालेला असतो आणि त्यामुळे ते दोघेजण बोलत असतात. त्याचबरोबर नागराज समजवत असतो महिप्तला काहीही झालं तरीही उगीच तू कसलाही विचार करू नकोस कारण ह्या गोष्टी हाताबाहेर गेल्या तर खूप अवघड होणार आहे असं महिप्तला नागराज सांगत असतो कारण आता सर्व गोष्टी आपल्या बाजूने आलेल्या आहेत. साक्षीला आपण
बाहेर काढलेला आहे तेव्हा इकडे नागराज भयानक चिडलेला असतो। तो म्हणत असतो की ती प्रिया काय कामाचीच नाही, ती अजिबात कामाची नाहीये आणि ती आपल्याला नेहमी मदत करणार होती आणि तिचा माज मात्र तेवढाच असतो। इकडे प्रिया आणि अश्विन गाडीतून निघालेले असतात। अश्विन म्हणत असतो की खरंच म्हणजे मला ना कधी मंदिरात जाण्यामध्ये वगैरे इंटरेस्ट नव्हता, मी कधी या गोष्टी करायचोही नाही, पण आज मी तुझ्याबरोबर होतो ना, मला खरंच ब्र वाटलेलं आहे आणि तुझ्यामुळे मी मंदिरात यायचं ठरवलं होतं आणि तुझ्यामुळेच या गोष्टी करायचं ठरवलेलं होतं, हे सगळं तो सांगत असतो आणि त्यासोबतच प्रियाला म्हणत असतो की फायनली आज मला छान वाटत आहे आणि सगळेजण खुश होते, पूजाही आपण व्यवस्थित केलेली आहे। हे सगळं त्यांचं दोघांचं बोलणं चाललेलं असतं। इकडे प्रिया पण म्हणत असते की हो अश्विन, फायनली आज खरंच खूप बरं वाटलेलं आहे आणि त्यासोबतच हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे अश्विन प्रियाकडे पाहत असतो आणि त्याचबरोबर अश्विन म्हणत असतो की कितीही काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ना ते आपल्यासाठीच केलं जात आणि हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि यासोबतच इकडे अश्विन म्हणत असतो आणि प्रिया मात्र वेगळ्याच टेन्शनमध्ये असते। प्रियाच्या डोक्यात वेगळंच सुरू झालेलं असतं। प्रिया म्हणत असते की काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ना ते प्रियाला चांगलंच माहिती आहे, तिची तर वाट लागणार आहे हे तिला माहिती असतं आणि तेवढ्यातच तिच्या फोनवरती फोन येतो, तो म्हणजे महिप्तचा फोन आलेला असतो आणि प्रिया त्या फोनकडे पाहते। अश्विनच लक्ष जाऊ नये असं वाटतं कारण मोबाईल तर तिने पुढेच ठेवलेला असतो आणि आता अचानक हा जो महिप्तचा कॉल आलेला आहे आणि त्यामुळे प्रियाला मात्र धक्का बसलेला असतो। प्रिया विचार करत असते की काही झालं तरीही हा जो महिप्तचा कॉल आलेला आहे तो अशा पद्धतीने यायला नको होता, कारण हे जर अश्विनला कळलं तर खूप अवघड होणार आहे असं प्रियाला वाटत असतं आणि म्हणूनच प्रिया आता शांतपणे बाजूला तिथे विचार करत असते। पण महिप्तचा कॉल कट केल्यामुळे इकडे महिप्त मात्र जामच पिसाळलेला असतो। महिप्त म्हणत असतो की काहीही झालं तरीही या सुभेदारीन बाईचा मास जरा जास्तच वाढलेला आहे असं तो इकडे नागराजला सांगत असतो, कारण या महिप्तचा फोन तिने कट केलेला आहे। हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र नागराज म्हणत असतो की होते असेल कामात तर सुभेदार तिच्या आजूबाजूला असतील असं म्हणत नागराज ही प्रियाची बाजू घेत असतो, परंतु नागराजला कुठे माहिती असतं की या सगळ्यामुळे काय परिणाम भोगावे लागणार आहेत, कारण या सर्व गोष्टी ज्या घडलेल्या असतात त्या अशा पद्धतीने घडतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं आणि इकडे मात्र वाट लागलेली असते ती म्हणजे प्रियाची, कारण महिप्त मात्र थांबायलाच तयार नसतो। महिप्त धडाधड फोन करत असतो आणि महिप्तला फक्त एवढंच माहिती आहे की काहीही झालं तरीही माझा फोन उचलला पाहिजे, यासाठी महिप्त हे सगळं करत असतो आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळत की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात शेवटी महिपने आता पुन्हा फोन लावलेला असतो आणि प्रिया इकडे म्हणत असते की मला फोन उचलायला लागेल अश्विन असं म्हणत ती म्हणत कॉल उचलायला सुरुवात करते, परंतु तिच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू आहे की काहीही झालं तरीही ह्या महिप्तपासून आपली सुटका झाली पाहिजे। आणि महिप्त इकडे म्हणत असतो काय चाललं तुझं नक्की, त्या सुभेदारांच्या घरात गेल्यापासून तुझं लक्ष नाहीये ना कामावरती असं तिला महिप्त बोलत असतो, परंतु ती इकडे प्रिया म्हणत असते नाही तसं नाहीये, मी इथं कामात होते ना, थोडी बाहेर आलेले होते असं ती बोलत असते आणि ती घाबरलेली असते। त्याच वेळी ती अश्विनला म्हणते की अश्विन मला काय वाटतं माहिती आहे का, जरा ना गाडी साईडला घेतोस का, मला बोलायचं आहे आणि माझ्या मैत्रिणीचा इम्पॉर्टंट कॉल आहे। अश्विन म्हणतो ठीक आहे। मग इकडे महिप्त गाणं म्हणायला सुरुवात करतो, आलिया गावात आजोबा वरात आणि त्यामुळे मात्र प्रियाची वाट लागलेली असते, कारण प्रियाला तो क्षण आठवतो जो होळीच्या दिवशीचा असतो। हे गाणं महिप्त फक्त एकाच गोष्टीसाठी म्हणत असतो आणि ती गोष्ट म्हणजेच प्रियाला गोळे मारायचे आणि आता प्रियाचा डाव खलास करायचा आहे।
यासाठी महिप्त ते गाणं म्हणत असतो आणि तो प्रसंग मात्र प्रियाला आठवतो आणि प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते. अक्षरशः ती घामाघूम झालेली असते. तिला आता काहीही करून महिपशी बोलणं महत्त्वाचं वाटत असतं आणि म्हणूनच तिने इकडे अश्विनला सांगते की अश्विन गाडीत थोडीशी बाजूला घे, कारण तिला आता या गोष्टीमुळे भीती तर वाटायला लागलेलीच असते, पण त्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजे की काहीही झालं तरीही आता या सर्व गोष्टींमुळे त्रास तर होणारच असतो आणि जे प्रियाने आतापर्यंत पेरलेलं आहे तेच उगवत असतं, कारण तिने जे काही माती खाल्लेली आहे तेच तिच्या समोर येणार असतं. हे सगळं घडत असतं आणि तेव्हा मात्र प्रिया आता शांत राहत असते आणि प्रिया अश्विनला गाडी साईडला घेते, गाडीतून बाजूला जाते आणि बोलायला सुरुवात करते, कारण प्रियाला कोणताच ऑप्शन नसतो. जर तिने आता महिप्तचा कॉल उचलला नाही तर ती मात्र गोत्यात येणार असते आणि हे फिक्स असतं. त्यानंतर इकडे प्रिया बाजूला जाते आणि बोलायला सुरुवात करते. इकडे अश्विन लक्षात येतं. अश्विन विचार करत असतो की नक्की हिचं काय चाललंय, ही तन्वी म्हणजे काय करत असते नक्की. आता तर सगळं व्यवस्थित होतं, एवढी घामाघूम का झालेली आहे हा प्रश्न मात्र इकडे अश्विनला पडलेला असतो आणि अश्विन त्याच गोष्टीचा विचार करत असतो आणि त्याच वेळी प्रिया आता गाडीतून खाली चाललेली असते. अश्विनला मात्र कळत नसतं की या सगळ्यामुळे काय होणार आहे आणि इकडे महिपात मात्र म्हणत असतो की तुला कशाला त्या घरात ठेवलेला आहे, तुला जर माझं काम करता येत नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मी काय करू शकतो. तेव्हा ती म्हणत असते की माझ्यासोबत अश्विन होता ना, म्हणून मला बोलता आलेलं नाही आणि ती बाजूला येऊन बोलायला सुरुवात करते. प्रियाची वाट तर लागलेली असते, कारण महिपने सांगितलेलं असतं की तुझ्याकडे वेळ खूप कमी आहे, लवकरात लवकर काय ते करायचं आहे आणि ते कर बघायचं आहे, नाहीतर तुझी वाट कशी लागणार आहे ना हे तुला पण कळणार नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. प्रिया म्हणत असते तो अर्जुन आणि सायली तिथे माझ्या डोक्यावर बसलेत आणि ते म्हातार येऊन थांबले ना अजून. तेव्हा महिप्त म्हणत असतो की ह्या चिरकुटांना संपून टाकायचं असतं, एवढी गोष्ट तुला माहीत नाहीये आणि काहीही झालं तरीही त्यांचा बंदोबस्त कसा करायचा ते तुझी तू बघस. इकडे महिप्त तिला सांगत असतो तेव्हा प्रिया म्हणत असते की होत्या म्हातायाचा बंदोबस्त करायचा मी ठरवलेला आहे आणि उद्याच त्याचा बंदोबस्त करणार आहे. प्रियाची इकडे वाट लागलेली असते आणि प्रियाला मात्र कळायचं बंदच झालेलं असतं आणि प्रियाची पुरी वाट लावलेली असते ती म्हणजे महिपत्नी. मग प्रिया पुन्हा गाडीत येते आणि गाडीत येऊन बसू लागते. तेव्हा अश्विन म्हणत असतो की काय झालं ग तन्वी, म्हणजे एवढं अचानक काय झालं असं अश्विन तिला विचारत असतो. तेव्हा ती म्हणत असते काही नाही, तो इम्पॉर्टंट कॉल होता मला ना, एका कंपनीकडून ते इंटर्नशिप आली होती ना आणि मग तेव्हा बाबा मला बोलले होते, पण त्यानंतर लग्न वगैरे झालं आणि त्यामुळे ते राहिलेलं आहे असं सगळं खोट प्रिया सांगत असते आणि प्रियाची आता तिथं बोलती बंद झालेली असते. अश्विन म्हणतो अगं नक्की झालं काय, म्हणजे तू एवढी टेन्शनमध्ये आहेस, एवढी लाल झाली म्हणून विचारलं. सायली आता आरतीचं ताट घेऊन आलेली असते आणि मग विमल तिला विचारत असते की सायली ताई हे काय. तेव्हा सायली म्हणते की तिन्ही संजयची वेळ आहे ना, मग देवा पुढे दिवा लावायला जाते असं सायली सांगत असते आणि घरात सगळेजण आलेले असतात. पूर्णाही कल्पनाला सांगते की संध्याकाळच्या वेळी मला घरामध्ये भांडण नको आहे आणि देव या गोष्टीवरून तर नकोच आहे, म्हणून सायलीला पूजा करू देत. सायलीचा चेहरा त्या गोष्टीमुळे प्रसन्न झालाय, कारण इनडायरेक्टली पूर्णाजीन सायलीला पूजा करण्याची परवानगी दिलेली आहे आणि पूर्णाजींना सायलीच म्हणणं पटलेलं आहे, कारण सायलीने घरामध्ये दोन देऊ नकोत एच पाहिजे हे जे सांगितले. या गोष्टीचा आनंद खरंतर पूर्णाजी आणि कल्पना यांना झालेला असतो आणि आता पूजेचा मान मिळालाय तो म्हणजे सायलीला. या सर्व गोष्टीच वाईट मात्र प्रियाला खूप वाटलेलं आहे. सायलीचा आनंद मात्र गगनात मावेण्याचा झालाय. आपल्याला मंदिरामध्ये घेऊन गेले नाहीत, पण आता घरामध्ये आल्याबरोबर आपल्याला पुणे
पूजेचा मान दिलाय त्याचबरोबर घरातील सर्व अधिकार देखील आपल्याला दिलेत। या गोष्टीचा कितीतरी आनंद आता सायलीला झालेला आहे, पण प्रियाला चांगलं कळलंय की आता सायली पुन्हा एकदा आपल्याला डॉमिनेट करू शकते, कारण आता सायली सगळ्याच्या मनामध्ये अगदी छान उतरलेली आहे। सायलीन आता पुन्हा एकदा सर्वांच मन जिंकल हे तिच्या लक्षात आलेलं आहे। सायलीन मिळालेल्या संधीच अगदी सोनं केलेलं आपल्याला पाहायला मिळते। तिला देवाची पूजा करायला सांगितली होती तर सायलीन अगदी सागर संगीतपणे पूजा केलेली आपल्याला पाहायला मिळते। सायली दिवा लावते। पूर्णा आजी आणि कल्पना यांच सायलीकडे बारकाईने लक्ष असतं की ती काय काय करते। सायली एक एक विधी अगदी व्यवस्थितपणे पार पाडत असते आणि अगदी मन लावून ते सगळं करत असते। कल्पना आणि पूर्णाजी यांना सायलीच ते वागणं अगदी स्पष्टपणे दिसत असतं। किती तन्मयतेने हे सगळं काम करत आहे, तन्मयतेने देवाची पूजा करत आहे। सायलीन आता दिवा लावलेला असतो आणि दिवा लावून ती एक एक पूजा पार पाडत असते आणि या सगळ्या गोष्टीचा आनंद पूर्णजानी कल्पना यांना तर खूपच होत असतो। अगदी त्या दोघीने तर हातच जोडलेल्या असतात आणि देवाकडे त्या पाहत असतात आणि सायलीकडे देखील पाहत असतात। यातच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रताप देखील दोघींकडे म्हणजेच प्रिया आणि सायली दोघींकडे चांगलं बारकाईने लक्ष असतं आणि त्याच्या लक्षात येतं की खरंच सायली या घरची सून म्हणून शोभते। एक गोष्टी येते अगदी छानपणे पार पाडतेच, पण सगळं घर एकत्र राहावं याकरता ती खूप प्रयत्न करते हे देखील प्रतापच्या लक्षात आलेलं असतं। नुसता आता पूजेचा मान दिलाय तर तिच्या चेहऱ्यावर कितीतरी आनंद आहे हे देखील तिच्या लक्षात येत असतं, तर इकड प्रियाच मात्र अजिबात लक्ष तिथे नसतं। प्रियाच लक्ष असतं मधुभाऊंकडे। थेरडा कुठे गेलाय दिसत नाहीये, पूजा चालू आहे तरी आलेल नाहीये असे विचार तिच्या मनामध्ये असतात। तर प्रताप यावेळेस लक्ष मात्र सायली आणि प्रिया दोघींकडे आहे। नक्की प्रिया काय करते हे देखील प्रताप पाहत आहे। सायलीकडे तन्मयने पूजा करते पण प्रिया मात्र लक्ष देत नाहीये ही गोष्ट सुद्धा त्याच्या लक्षात आलेली आहे। पूर्णाजीने देखील हात जोडलेले आहेत आणि सायली सर्वांना हात जोडायला सांगून आता पूजेचा एक विधी व्यवस्थितपणे पार पाडत आहे। सायलीचा आनंद अगदी गगनात माविण्याचा झालाय, कारण सायली पुढे आणि तिच्या पाठीमागे सर्व घरातले आहेत। सर्व घरातल्यांनीच अगदी तिला लीडरशिप दिल्यासारखं केलेला आहे। त्याचबरोबर पूजेचा मान देखील दिलेला आहे आणि आता सगळी पूजा व्यवस्थितपणे पार पाडलेली असते। सायली सर्वांना तीर्थ देत असते, एकेकाला तीर्थ देत ती आता प्रियाच्या जवळ जाते आणि प्रियाला तीर्थ देताना म्हणते की देव तुला सद्बुद्धी देव। प्रियाला बरोबर टोमणा पाहिजे तो बसलेला आहे आणि आता ते तीर्थ घेतल्यानंतर ती देवापुढे जाऊन ते तीर्थ ठेवते। प्रियाला मात्र भलताच राग आलाय, कारण सायलीला तिची जागा पुन्हा एकदा आलेले आहे। तेव्हा प्रिया मनात ठरवते की तुला काय करायचं ते कर, पण आज मी असा शॉट देणार आहे ना, तुला कळेल मी काय करू शकते ते। तुझा म्हातारा या घरातून हाकलून लावते का नाही बघ असा विचार ती मनातून करत असते आणि इकडे तिकडे पाहत असते। प्रताप लक्ष मात्र प्रियाकडे आहे, प्रियाचं घरात लक्ष नाहीये ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेल असते, पण तो काहीच बोलत नाही आणि तेवढ्यात पूर्णाजीला जोरात खोकला यायला लागतो। कल्पना म्हणते काय झालं पूर्णाजी, पण पूर्णाजी जबरदस्त खोकत असतात आणि त्यांना बोलता देखील येत नसतं। तेव्हा सर्वांनाच काळजी वाटायला लागते। प्रताप देखील तिच्या जवळ येतो, सायली देखील पळत पळत तिच्या जवळ येते आणि काय झालं म्हणून विचारू लागते। सायलीला किती काळजी वाटते हे तिच्या वागण्यातून आणि बोलण्यातून सर्वांना स्पष्टपणे दिसत असतं। सायली म्हणते पूर्णाजी तुम्ही पटकन इथे बसा ब्र, थांबा, तुमच्यासाठी मी अश्विन भाऊजींना दिलेल औषध आहे ना ते देते, कारण ते औषध घेतल्यानंतर मागच्या वेळेस तुमचा खोकला गेला होता असं म्हणून त्या अगोदर 3 पूर्णाजींना पाणी देखील दिलेलं असतं। पूर्णाजीला स्वतःच्या हाताने ग्लासभर पाणी तिने प्यायला दिलेल असतं ब्र। वाटते का पूर्णाजी तुम्हाला, थांबा, औषधच आणलं पाहिजे असं म्हणून ते आता पुन्हा औषध आणायला पळत आहे, कारण
पूर्णाजीचा खोकला अजूनही थांबलेला नसतो. प्रताप आणि कल्पना यांना तर खूपच काळजी वाटत आहे. सालीची धावपळ आणि लगभग सर्वांच्या लक्षात येत आहे. ती धावत पळत अश्विनच्या रूममध्ये जाते. पूर्णाजीला पाहिजे असलेला औषध आहे ती घेऊन येते आणि घेऊन येऊन ते औषध आता ती पूर्णाजीला देते. प्रतापच लक्ष सगळं त्या दोघींकडे पण आहे. अजूनही प्रताप पाहतोय की कशा प्रकारे प्रिया शांत उभारलेला आहे. तर प्रियाचं म्हणणं असं असतं, पूर्णाजी एवढं काही झालेलं नाहीये, जरासा खोकलाच आहे ना, थोडसं वर बघ, तुला बरं वाटेल. इतकं निर्लज्जपणे प्रिया उत्तर देत असते. प्रतापच लक्ष दोघींकडे आहे आणि प्रताप बघतोय की कशा प्रकारे प्रिया ही उलट उत्तर देत आहे. तिला काहीच वाटलेलं नाहीये की पूर्णजीला एवढा खोकला येतोय, तर ती नुसतं तिला म्हणते की तुम्ही नुसतं वर पहा, तुम्हाला बरं वाटेल. आता सायली जाऊन औषध घेऊन आलेला असते आणि औषधाचा एक चमचा तिने पूर्णाजीला भरवलेला देखील असतो. सायलीच्या वागण्यातून तीच पूर्णाजीवर असलेलं प्रेम स्पष्टपणे दिसत असतं आणि आता प्रतापच तोंड उघडत प्रताप म्हणतो, सायली एक काम कर ना बाळा, तू मागच्या वेळेस जो काढा केला होता ना, त्या काढ्याने पूर्णाजीला खूप बरं वाटलं होतं, तो काढा दिलास तर बरं होईल. प्रियाचा चेहरा मात्र अगदी रागाने लाल झालाय, कारण आता प्रताप पुन्हा एकदा सायलीशी चांगलं बोलायला लागलेला आहे. स्वतः प्रताप बोललेला आहे. हे ऐकल्यानंतर तर सायलीचा आनंद द्विगुणित झालाय. पटकन हो, आता लगेच करून देते असं म्हणून धावत पळतच सायली किचनमध्ये गेलेली. इकडे प्रिया मात्र तिच्या मोबाईलमध्ये बिझी असलेलं प्रतापने पाहिलेलं आहे. प्रताप पाहतो की हिला काहीच पडलेलं नाहीये. ती सायली एवढी धावपळ करते आणि ही स्वतःचा मोबाईल घेऊन नुसता मेसेज पाठवत बसलेली आहे. सायलीने सांगितलं याप्रमाणे पटकन गॅसकडे गेलेली आहे. विमलला तिने सांगितलं की बाहेरचे तुळशीची पान घेऊन ये आणि काढा करायला सुरुवात देखील केलेली आहे. एक गोष्ट ती विमलला घ्यायला लावते आणि पटकन त्या पातेल्यामध्ये टाकते. पातेल्यातल्या पानात उकळलेल्याच्यामध्ये तीन काही औषध टाकलेले आहेत, काही जडीबोटी टाकलेल्या आहेत आणि छान असा ती काढा बनवत आहे. तिच्या डोक्यात एक आहे की आज पूर्णाजींना बरं वाटलं पाहिजे, त्याचबरोबर आपल्याला जेवढा मान मिळाला या गोष्टीचा देखील तिला आनंद झालेला आहे. सर्वजण आपल्याशी प्रेमाने वागतायत, सर्वजण आपल याला सून असल्याचं समजतायत, आपल्याला परत एकदा सून समजतायत. या गोष्टीचा कितीतरी आनंद तिला झालाय आणि त्या आनंदात ती पटपट सगळे काम करत आहे. आता तीन पूर्णाजीसाठी काढा देखील बनवलेला असतो, नुसता बनवलेलाच नसतो तर स्वतःच्या हातान तिने तो काढा पूर्णाजीला पाजलेला देखील असतो. काढा पिल्यानंतर पूर्णाजीचा खोकला अगदी पूर्णपणे बरा होतो. प्रताप आणि कल्पना यांना तर खूपच बरं वाटू लागतं. तर हीच गोष्ट पूर्णाजीच्या देखील लक्षात आलेल असते की किती धावपळीन अगदी सायलीन व्यवस्थित असा काढा बनवून दिला आणि तो तिचा काढा पिल. यानंतर लगेच तिला बरं वाटू लागलं. आता कल्पनाच्या देखील लक्षात आलेलं असतं की अजिबात प्रियाचं लक्ष पूर्णाकडे नाहीये. मुद्दामच कल्पना तिला म्हणते जरा पूर्णाला आतमध्ये घेऊन जाते का, तर लगेच प्रिया म्हणते हो जाते, पण एक मेसेज करते, तेवढा केल्यानंतर जाते. तेव्हा कल्पना म्हणते राहू देत, मीच घेऊन जाते. खरं तर कल्पनाला प्रियाचा राग आलेला असतो, कारण एवढं पूर्णाजीला बरं वाटत नाहीये तरी देखील प्रियाच लक्ष सगळं तिच्या मोबाईलमध्ये आहे आणि मोबाईलवर चाललेल्या टिंगमध्ये आहे, पण अजिबात तिचं लक्ष पूर्णाजीकडे नाहीये. तर प्रताप आता चक्क थस म्हणतो ते म्हणजे सायलीला तो म्हणतो की खरंच तुझ्यामुळेच आज पूर्णाजीला बरं वाटलेल आहे. आणि हे ऐकल्यावर तर सायलीचा चेहरा आनंदाने अगदी प्रसन्न झालाय. ती धावत पळत नाचतच अर्जुनकडे गेलेली आहे. रूममध्ये जाते आणि त्याला घेऊन गोल गोल फिरू लागते. अर्जुन म्हणतो अरे वा काय झालं. तेव्हा ती सांगते की आज मला सगळेजण खूप छान बोलले आणि माझ्या जवळचा काढा देखील पिले, मला खूप खूप आनंद झालाय, मला पूजेचा मान देखील मिळाला. अर्जुन ते सगळं पाहतो आणि म्हणतो खरंच मिसायली किती छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला किती मोठा आनंद होतो ना, हे तुमच्याकडून शिकलं पाहिजे. इकडे रविराज आणि प्रतिमा हॉस्पिटलमधून आलेले
आहेत आणि त्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आता तिच्या चेहऱ्यावरचा डाग कमी झाल्याच देखील नागराजच्या बायकोने सांगितलेलं आहे. खरंच तुमचा चेहरा आता पहिल्यासारखा प्रसन्नाने उजळलेला दिसतोय. आता तुमच्यावर हॉस्पिटलचा चांगला परिणाम व्हायला लागलाय असं देखील तिने सांगितलेलं असतं. तेव्हा रविराज म्हणतो, मला पण तेच पाहायचं होतं. तिचा चेहरा प्रसन्न आणि आनंदित असणं मला खूप आवडतं आणि मी तिच्या कधी तर चेहऱ्यावर प्रेम केलंच नाही. खरं तर मी प्रतिमाच्या मनावर प्रेम केलेला आहे असं तो सांगतो आणि आज जातो तेव्हा नागराजची बायको प्रतिमाला सांगते की खरंच हे खूप मोठ्या मनाचे आहेत. तुम्ही नव्हता तरीही ते फक्त तुमच्यावरच प्रेम करत होते. सुभेदारांच्या घरी आता इकडे रात्र झालेली असते आणि सर्वांच जेवण देखील उरकलेलं असतं आणि जे ते आपल्या रूममध्ये चाललेले असतात. पण प्रियाला मात्र स्वतःच्या रूममध्ये जायचं नसतं. तिला पाहायचं असतं की अर्जुन आणि सायली यांच नक्की काय चाललेलं आहे, हे कोणता प्लान करतायत, उद्या कोर्टामध्ये नक्की हे काय बोलणार आहेत, यांचं नक्की काय चाललंय ते तिला ऐकायचं असतं. आणि त्यावेळेस तिला कळतं की ते दोघेही आता मधुभाऊंकडे जाणार आहेत आणि त्यांच्याकडे जाऊन काहीतरी प्लान करणार आहेत. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली हे रोमॅन्टिक झालेले. अर्जुन सालीच्या जवळ जात आहे आणि तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर नटखट अशी सायली देखील त्याला दूर ढकलताना आपल्याला पाहायला मिळते. आणि तेवढ्यात हॉलमधून आरडाओरडा ऐकायला येतो आणि प्रिया बोलत असते की माझा हार हरवलेला आहे आणि त्यामुळे मला आता सगळ्या घराची तलाशी घ्यावी लागली तरी सुद्धा मी पुढे मागे बघणार नाही. आणि लगेच कल्पना देखील तिला म्हणते की हो, तुला तलाशी घ्यायची असेल तर घे, सुरुवात करायची असेल तर अर्जुनच्या रूम पासून कर. आणि ती अश्विनला म्हणते तू स्वतः अर्जुनचे रूम तपास. हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनला मोठा धक्का बसलेला. आता या सर्व गोष्टीला अर्जुन कसा तोंड देतोय ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशाच मालिकेच्या अपडेटसाठी आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.